रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त मुख्याध्यापक असलेले अविनाश शामराव समुद्रे वय 74, राहणार गणेश पार्क, कोडोली, तालुका पन्हाळा हे शनिवार दिनांक 21 जून रोजी पहाटे 5 ते 6:15 वाजण्याच्या दरम्यान पायी चालत घराकडे जात होते. यावेळी कोडोली हायस्कूल जवळील शेख यांच्या सॉमिल समोरील रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेऊन आरोपीला शोधण्याचे काम चालू आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच उजव्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. अक्षरशः डोके फुटून मेंदू बाहेर येऊन 4 फुटांवर पडला होता. बाजूला मोबाईल, हातातील काठी, बॅटरी, कानातील फोनचा हेडफोन पडला होता. फुटलेल्या डोक्यातून झालेला रक्तस्राव पाहून अनेकांना धडकी भरली होती. जोराची धडक दिल्यानंतर वाहन चालकाने कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या समुद्रे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शांतराज सॅम्युअल समुद्रे राहणार कसबा बावडा, कोल्हापूर यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक देवकाते करत आहेत. दरम्यान सकाळी वाठार ते बोरपाडे या रस्त्यावर सकाळी फिरायला येणाऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.